खरं तर निसर्ग हा आपला मित्र असतो. निसर्गाची सर कशालाच नाहीये. त्यामुळं गरज निसर्गाशी मैत्री करण्याची आहे, निसर्गाशी एकरूप होण्याची आहे. अशा सुंदर निसर्गाशी मैत्री करून पक्ष्यांच्या गावी जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पुण्यातील भोर तालुक्यामध्ये यावं लागेल. पुण्यातील भोर तालुक्यातील पिसावरे हे गाव पक्ष्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी तीनही ऋतूत वेगवेगळे परदेशी पाहुणे तुम्हाला बघायला मिळतील. जलाशयाच्या आसपास दरवर्षी जवळपास वर्षभर फ्लेमिंगो, स्मॉल प्रतिकॉन, ओपन बिल स्टोक, पेडेंट स्टोक आदी जवळपास 300 जातीचे पक्षी मुक्काम ठोकून असतात. त्यांना अनुभवणं, त्यांचे विभ्रम न्याहाळणं हा एक अलौकिक अनुभव या ठिकाणी तुम्हाला अनुभवता येईल. पिसावरे गावातील लहानग्यांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वजण या पक्ष्यांना अचूक ओळखतात आणि त्यांची नोंद देखील करून ठेवतात. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यांमध्ये देखील या ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी तुम्हाला पाहायला मिळतील. वॉकटेल सारखे पक्षी देखील या गावामध्ये येतात, अशी माहिती या गावातील संतोष दळवी यांनी दिली. निरीक्षण करत असताना हा जो पिसावऱ्याचा समृद्ध परिसर आहे, या समृद्ध परिसरामध्ये पक्ष्यांच्या जवळजवळ 192च्या आसपास प्रजाती नोंदवलेल्या आहेत. या नोंदवलेल्या प्रजातींमध्ये साधारणपणे 40च्या आसपास प्रजाती ज्या आहेत ह्या स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. म्हणजे जे पक्षी दरवर्षी हिवाळ्यामध्ये ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत आपल्याकडे येत राहतात. मग याच्यामध्ये बोर्ड्या मैना असतील ज्या मध्य युरोपमधून येतात, स्टीप ईगल म्हणजे ज्याला आपण नेपाळी गरुड म्हणतो, तो नेपाळी गरुड जो रशियाच्या स्टीप लँडमधून येतो तो असेल, असे विविध प्रकारचे पक्षी, वॅक्टेल्स असतील, हे सर्व पक्षी आपणाकडे येत असतात, आपणाकडे राहतात, खातात, पितात आणि अतिशय आनंदाने निघून जातात परत पुढच्या वर्षी येण्यासाठी. आणि त्या पक्ष्यांच्या सोबतच आपण जेव्हा फुलपाखरांचीही नोंदी करायला सुरुवात केली, मला सांगायला खूप आनंद वाटतो की गेल्या 4 वर्षामध्ये आपण फुलपाखराच्या आपल्या परिसरामध्ये 120च्या आसपास प्रजाती नोंदवल्यात. म्हणजे हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. फुलपाखरं किंवा पक्षी आपल्या भागामध्ये जास्त सापडतात, याचा अर्थ आपला परिसर जो आहे तो जैविकदृष्ट्या अतिशय समृद्ध आहे आणि हा परिसर टिकवण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. भोर तालुक्यातील परिसर जैविकदृष्ट्या अतिशय समृद्ध आहे आणि हा परिसर टिकवण्याची आपली जबाबदारी असून निसर्ग न्याहाळायचं असेल तर या गावी नक्की यावं. राज्य शासनाच्या पर्यटन विभागानं या पिसावरे गावचं महत्त्व जोखून इथे पर्यटक स्नेही व्यवस्था उभारली तर या गावचे पक्षी जगत पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचत राहील. तसेच यंत्रात आणि तंत्रात अडकलेला माणूस निसर्गाशी जोडला राहील यामध्ये काहीही शंका नाही. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.